सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, मुला महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हम सब ना भाऊ साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. बाबा आढाव एका वादळाचं नाव. हे वादळ गेली 60 वर्ष अव्याहतपणे झुंजतंय जातीयतेच्या, विषमतेच्या, अन्यायी व्यवस्थेविरुद्ध, दुर्लक्षितांच्या, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारा हा सत्यशोधक संघर्ष यात्री. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यासाठी त्यांनी तुरुंगवास पत्करला. मात्र राजकीय प्रवास सोडून ते परिवर्तनाच्या लढाईत उतरले. धरणग्रस्त शेतकऱ्यांचा पहिला संघर्ष सुरू झाला. 61 साली पानशेत झाला. आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेची स्थापना केली. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्या बायकोसाठी यवतला जमीन घेतली आणि यशवंतराव चव्हाणांच्या बायकोसाठी मणिबाई शहा जे उरळी कांच्यांचे आहेत यांनी एक 4 एकर जमीन तिथे घेतली. त्यांच्या मग परिषदेने ठरवलं की त्यांच्या शेतावर सत्याग्रह करायचा. साहेबांची गाडी उतरत असताना मी अंग टाकून गेला. मी पडल्याबरोबर बायका सगळ्या पडल्या. 100-200 बायका अशा त्या सगळ्या धरणग्रस्त बाया त्या आडव्या पडल्या आणि मोठा विचित्र प्रसंग माझा. पुरुष पळून गेले बघा. मग मी त्यातले मेजॉरिटी पुरुष काही मी सांगतो असे लांब पळून गेले. बाया मात्र अगदी अशा खरं आडव्या पडल्या. आणि तिकडे मंडपात यशवंतरावांची गाडी त्यांनी नेली. यशवंतराव बसले पाटावर, पण सखूबाई जोरी नावाच्या बाईने, त्या बाईला काय तुझी हिंमत असेल, ती त्या बायकांच्या मांडीतून, लेडी पुरुषाच्या मांडीतून अंगातून हात घुसून म्हणाली, नाही करायचं. 3 दरडाला बोल, नाही करायचं. तुमच्या बायकोचा संसार घडवायचा आणि आमचा तेवढं बुडवायचं आहे, नाही होऊन देणार. आणि तिने असं ती सुंदरी बाई तिने खोचलं, जेव उचलला पाठवून दे असा फेकला. देशात पहिल्यांदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा, त्यांना हक्क देणारा कायदा हा 76 साली पहिल्यांदा झाला. ओझी वाहणारा हमाल तसा कुणाच्या खिसगंटीत नाही, पण या हमालासह इतर वंचित घटकांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम हमाल पंचायतीनं केलं. हमालाचं संघटन आम्ही सुरू केलं. आम्ही संयुक्त महाराष्ट्र आणला. आमच्यासाठी काय केलं? आम्हाला कायदा पाहिजे, माथाडी कायदा पाहिजे. माथाडी कायदा आणला आणि त्याच्या पुढे आमची प्रगती झाली. माथाडी बोर्ड लागल्यामुळे पंचायत ही जामीन झाली आणि त्याच्यामुळं आमच्या सर्वांचीच घरं इथं हमाल नगर म्हणून आहे. त्या तिथं 400 घरांचं सगळे आम्ही हमाल कामगार राहतो. हमाल नगर झालं, पण मग हमालांच्या मुलांसाठी शाळा. असं आम्हाला वाटत होतं की शिक्षणामध्ये एक प्रयोग करावा. अजूनही शिक्षणामध्ये विज्ञान वृत्ती जरी वाढली असली, तंत्रज्ञान जरी वाढलं असलं, संगणक जरी आलेलं असलं, तरी भारतातल्या जाती व्यवस्थेला किंवा वर्ण व्यवस्थेला किंवा स्त्री पुरुष भेदाला धक्का लागलेला नाही. त्यातला शाळेमध्येच मुलांना चिकित्सक करून शिकवायचं, म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं मूल्य शिकवलं गेलं पाहिजे. हमाल पंचायतीची कष्टाची भाजी भाकरी हजारो लोकांना वरदान ठरली. या भाजी भाकरी केंद्राची महती सर्वमान्य आहे. या बाजारामध्ये काम करणारे हमाल आहेत आणि त्याला कोणी खानावर घालायला तयार नसेल. कोणती बाई इथले मराठी बाई म्हणायची की माझे बनगट मोडेल पण याची भूक मोडायची नाही. आणि आमच्यापुढे हा प्रश्न होता, काय करायचं. आणि दुसरं असं की हमाल अतिकष्टाने हमाल लवकर मिळाल्यानंतर त्यांच्या विधवांचा प्रश्न होता. आम्हाला कोणी एक कल्पना सुचवली आणि हे तिथे आम्ही सुरुवात केली याची की झुमका आणि भाकर, ना नफा ना तोटा या तत्वावर 20 रुपयामध्ये तो देऊ शकतो. हे केंद्र एक प्रकारे लोकांचंच बनलं आहे. आमच्या देशातल्या कामगार संघटनांना मला सांगायचं आहे की आपला स्वतःचा बोनस पगार वगैरे तुम्ही जरूर वाढवून घ्या, पण जनतेच्या प्रती सुद्धा आपलं काही ऋण आहे ते आपण फेडलं पाहिजे. बाबांनी कुठलीही चळवळ जी सुरू केली ना, त्या चळवळीमागे एक मूल्याचा विचार होता. मग कागद कागदपत्र हे खरं त्यांच्याकडे आलं ते योगायोगाने आलं. 5 वर्षांनी पाहिलं त्यावेळेला लक्षात आलं की तिथे व्यसनांचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे पुरुषांनी येऊन बाईला मारणं हे कमी झालं. मुलींच्या लग्नाचं वय वाढलं, इतकी जाणीव वाढली. एका कागद कागदपत्र चळवळीने माणसाने किती शिकवलं, जाणीव किती बदलली.
गरीब मजूर, धरणग्रस्त, रिक्षावाले, कचरा गोळा करणारे अशा असंख्य लोकांना हक्काची जाणीव करून देत त्यांच्या मागण्या ऐरणीवर आणल्या गेल्या. मैं समझता हूँ कि ये एक मॉडल है जो लोग लेबर के साथ काम करते हैं उनको फॉलो करना चाहिए. रिक्षावाले मधल्या काळामध्ये हिंदुत्ववादी झाले होते. आज बाबामुळे निदान ती शिवसेना, मनसे किंवा पतित पावन अशी त्यांच्यापासून हे बाजूला झाले. तुम्ही ताकद असलेले जे समाजवादी आहेत त्याच्यात आत्ता काळ एवढा लोटल्यानंतर बाबा एकमेव दिसतो. एक गाव एक पाणवठा ही चळवळ महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला वेगळा आयाम देणारी ठरली. मला असं वाटतं परिवर्तनवाद्यांनी हे प्रश्न घेऊन जोपर्यंत आम्ही तात्पुरत्या स्वार्थापुरतं न वागता टोटल परिवर्तनाचा विचार पुढे घेऊन जर आम्ही जर काही आंदोलन काही दिवस केलं आणि त्यातून काही निर्माण झालं तर मला मी समजू शकेल ते राजकारण. आणीबाणीमध्ये त्यांनी तुरुंगात असताना सुद्धा जे संघर्ष केले त्याच्या कथा आपण ऐकत होतो. वेगवेगळ्या धर्मातल्या ज्या विषमतावादी आणि कट्टरतावादी विचारधारा आहेत त्याच्या विरोधात उभे राहणारे त्यांच्या मागे बाबा सदैव उभे राहिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनंतर एक परिवर्तनाचं सातत्याने कुणी जर काही उभं केलं असेल तर ते बाबांनी केलेलं आहे असं दिसतं. आणि त्याचं हत्यार हे ते विषमता निर्मूलन शिबिरही होती. त्याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून आणि सर्व प्रकारच्या चळवळीतून आणि संघटनातून लोक येत होते. मला पहिली अटक कांतरच्या त्या ह्याच्यात झाली. त्याचे जामीनदार हे बाबा होते. पण ढाली ढसाळच्या भांडणाच्या वेळी बाबांनी जो रोल अदा केला त्यावेळी माझा आक्षेप असा राहिला की ती फूट टाळता आली असती. पण मला वाटतं ते त्यांच्याकडनंही ते शक्य नव्हतं. माझ्या आजारपणामध्ये त्यांनी एक निधी कामगारांच्याकडून आणि कुणाकडनं जमवून माझ्या घरी त्या आजारपणामध्ये विकलांग असताना आणून दिलेला आहे. खरं तर तो प्रसंग मला स्वतःला फार रडवणारा होता आणि मी ते रडणं तसंच थांबून धरलं. सामाजिक परिवर्तनासाठी, समतेसाठी बाबा पायाला भिंगरी लावून फिरले. त्यासाठी त्यांनी आपल्या घरादाराचीही तमा बाळगली नाही. जबाबदारी ह्यांनी कुठलीच म्हणजे संसाराची घेतली नाही. मला एकटीला पुरुषही मीच, बाबाही मुलांची मीच झाली, आई मीच झाली. आता तुम्ही म्हणाल समाज नेत्यांची सगळ्यांची टवाळी हीच आहे की बायका काम करणारे आणि नवरे सगळे असे मुखात ही जी आहे त्यातला मी एक होतो. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे. त्या कष्टकऱ्यांच्या बरोबर मी काम केलं. त्यांनाही त्यांचा आणि माझा त्यांच्या मनाचा वेध घेणं आणि त्याला व्हेरी विचारांचं फाउंडेशन असतं ते परंपरागत असतं. पण नव्या विचाराला त्याला तयार करणं की काही होऊ शकतं असा थोडा हा भाग आहे. थोडंसं भारतीय शेतीसारखं बोलावं लागेल की शेतीमध्ये जसं की पावसावर अवलंबित शेती आहे हे सगळं मान्य करून सुद्धा ही शेती फलदायी व्हावी म्हणून जे प्रयोग चाललेले असतात त्यातून जे काही मार्ग काढले जातात. कारण मानवी जीवनाचे वैशिष्ट्य आहे की त्याला जे येतात त्याच्यावर तो मात करत असतो, थांबत नाही. सर्व सुख द्याल स्वतः सुखी वाल ज्योती म्हणे स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कष्टकरी व्हावे.